अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मोहाडी व पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्राचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता उत्साहात संपन्न झालाय। ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी मोहाडी येथे हा सोहळा पार पडला। या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके तसेच आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। या कार्यक्रमात सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनीचे चेअरमॅन विलासजी शिंदे, हवामान तज्ज्ञ दीपक जाधव, मराठा विज्ञान प्रसारक समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव, सहकारी साखर कारखान्याचे शहाजीराव सोमवंशी, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सुरेश उर्फ मामा कळमकर तसेच प्रगतशील शेतकरी विलासांना पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। याशिवाय परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन श्री सुरेश सोमवंशी सर, श्री दिलीप सोमवंशी, श्री सुयोग सोमवंशी, श्री आबासाहेब पाटील, श्री कैलास पाटील आणि श्री विलास पाटील यांनी केले होते। उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढवण्याचे मार्गदर्शन केले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवर उपस्थितांचे आभार मानले। जीवनामध्ये आता दवा विकण्याचं काम ते करणार आहे, पण दुवा आम्ही सर्व आपण सगळे त्यांना देणार आहे। कारण हे का गरजेचं आहे, दुवा खूप महत्त्वाची असते जीवनामध्ये। आणि जेव्हा लाखो शेतकऱ्यांचे आशीर्वाद ते आता देणारच आपण, पण कधी घेणार आहे जेव्हा शेतकऱ्यांचं उत्पन्न तुमच्याकडून वाढणार आहे। हे खूप महत्त्वाचं रोल आहे। कृषी सेवा केंद्र खूप झाले, परंतु मित्रांनो फार अवघड परिस्थिती आहे। तुम्ही जर पाहिलं, मी बऱ्याच ठिकाणी जातो, मला एका कृषी सेवा केंद्र चालकांनी एक सुट्टं लिक्विड दिलं होतं। मी त्याचं सॅम्पल केल्यानंतर समजलं की ते नाहीच येते। म्हणजे अशा पद्धती चालू आहे आता सगळीकडे। त्याच्यामुळे इथून पुढे क्वालिटी आणि रिझल्ट या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी होत असलेल्या श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आज या कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन होत आहे ते हवामान तज्ज्ञ आदरणीय जाधव सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शहाजीदादा सोमवंशी, मोविप्रचे शिक्षण अधिकारी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विलासराव देशमुख सर, तसेच आदरणीय नाटे सर, सोमवंशी सर, या कृषी केंद्राचे संचालक सुयोग आणि उपस्थित सर्व तोलामोलाचे स्पर्धेच्या युगामध्ये कृषी क्षेत्र भरपूर प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी होत असतात आणि त्याला खऱ्या अर्थाने जाधवसाहेब साथ जी पाहिजे ती या ठिकाणी कृषी केंद्र हे फार महत्त्वाचे आहे। परंतु कृषी केंद्र चालवत असताना त्या ठिकाणी जर BSc ॲग्री, MSc ॲग्री म्हणजे कृषी क्षेत्रातील पदवीधारक जर ते कृषी केंद्र जर चालवत असेल तर शेतकऱ्यांची होणारी जी फसवणूक आहे ती फसवणूक मला वाटतं त्या ठिकाणी आळा बसतो आणि त्या आळातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेतकरी जो मेटाकोटीस आलेला आहे, आज या ठिकाणी हवामान तज्ज्ञ बसलेले आणि पावसाचं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही आणि वातावरण नसताना पण जे काही बदलता किंवा जे काही उष्णता ही या ठिकाणी आहे आणि शेतीला पूरक असा सल्ला या ठिकाणी देण्यासाठी कृषी क्षेत्रातील पदवीधारक जर त्या ठिकाणी असेल तर शेतकऱ्यांची निश्चित या ठिकाणी लूट थांबते। या श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्रामध्ये दर्जेदार बियाणं, खतं व औषधे या ठिकाणी उपलब्ध होतील। तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे पुतण्या सुयोग सोमवंशी, विलास पाटील हे गेल्या 5-6 वर्षापासून शेतीमध्ये काम करतात। द्राक्ष शेती, फळबाग शेती, भाजीपाला यातील शेतीतील जे अनुभव आहेत त्याचा अनुभव घेऊन ते या ठिकाणी या दुकानाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना शास्त्रोक्त अशा प्रकारचं मार्गदर्शन करतील असा आशावाद या निमित्ताने मी व्यक्त करतो। उपस्थित ग्रामस्थ शेतकरी वर्गाला शास्त्रोक्त अशा प्रकारचं मार्गदर्शन या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून निश्चितच दिलं जाईल असा मी या ठिकाणी शब्द देतो। आज या ठिकाणी
सोमवंशी परिवार आणि पाटील परिवार यांच्यातर्फे श्रीकृष्ण ॲग्रो सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. त्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या परिसरामध्ये जी शेतकऱ्यांची थोडी दुरावस्था आहे त्यामध्ये या परिवाराने जे आज या ठिकाणी काम सुरू केलं आहे ते निश्चितच या ठिकाणी चांगल्या दर्जाची औषधं आणि चांगल्या दर्जाची खतं शेतकऱ्यांना अतिशय योग्य अशा दरात पुरवतील आणि त्या दृष्टीने त्यातून या परिसरातील शेतकऱ्यांचा विकास होईल अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.